name is Hetal, and if you are new to this channel, you are going to get food, travel and lifestyle videos over here. आज आहे माझा 25th बर्थडे आणि सकाळी उठून मी तुम्हाला माझे गिफ्ट्स दाखवते. हे गिफ्ट्स भारी वगैरे वाटण्यासाठी मी नाही दाखवते, बट माझे जे लव्ह वन्स आहेत त्यांनी खूप कष्टाने हे सगळं बनवलं आहे. And so I want to share this all with you. We finally 25 वर्षे झाली आहे. It's a mixed feeling, but let's start. ह्याच्यातून बबल्स येतात. हे गिफ्ट नाहीये, हे आपल्याला डेकोरेशन सोबत आलंय. तर लेट्स स्टार्ट. पहिल्यांदा जार्स दिसत आहेत खूप सारे आणि त्याच्यामध्ये खूप सारे माझे फेवरेट चॉकलेट्स आहेत. अँड हे आता मी दाखवलंय, तर मी आता खाऊ शकते. लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट वन. जे ओपन आहेत ते आधी आपण बघूया. सो ओपन मध्ये आहे हे. इट्स अ नाईस कार्गो. सो आय एम अ सीकर फॉर बॉटम. लाईक मला कार्गोज, ट्राउझर्स, अजून पॅन्ट असं खूप आवडतं. सो मला नेहमी गिफ्ट मध्ये मंथली हे मिळत असतं. सो दिस इज अ नाईस कार्गो आणि हा शेड माझ्याकडे नव्हता. सो वाव, ज्यांनी पण मला गिफ्ट दिले ते सगळे मला खूप ओळखतात. सो सगळे माझ्या आवडीचीच गोष्टी असणार आहेत. नेक्स्ट इज वाव, पॅकेजिंग खूप क्यूट आहे. लेट्स सी व्हॉट्स इनसाइड. इट्स सच अ थॉटफुल गिफ्ट. क्रॅम्प आल्यावरती आय गेस हीटिंग पॅड का समथिंग आहे हे. या इट्स लाईक हीटिंग अँड मसाजिंग पॅड. इट्स सच अ थॉटफुल गिफ्ट. तुम्हाला पण जर गर्लफ्रेंड, वाईफ, फ्रेंड, डॉटर कोणाला द्यायचं असेल तर हे तुम्ही देऊ शकता. इट्स अ लाईफ सेव्हियर गाईज, लाईफ सेव्हियर. अँड पॅकेजिंग पण खूप सुंदर येते ह्याची. सो तुम्हाला वेगळं पॅकेजिंग करायची गरज नाही. नेक्स्ट इज table lamp makeup mirror. Let's see what is this. So it's a makeup box, and inside it, we have a LED touch screen. It has 3 modes. Oh my god, भारीच आहे हे खूप. म्हणजे आपण इथे मेकअप ठेवू शकतो आणि हे टच स्क्रीन आपले एलईडी लाईट चेंज होणार. वॉर्म लाईट, नॉर्मल लाईट. वाव, इट्स सो पोर्टेबल. सो मी कार मध्ये वगैरे माझा पूर्ण पक्का घेऊन जाते. आता मी हे घेऊन जाईल. नेक्स्ट इज, आय डोंट नो मला हे का मिळालंय. मे बी मी आळशी असेल म्हणून, बट दिस इज अ रोबोटिक कचरा काढणारा रोबोट. स्वीपिंग रोबोट. थोडा असा दिसतो. स्वीपिंग रोबोट. काहीतरी पडलंय अँड ह्याला असे खाली. आय डोंट नो किती साफ करेल हा, बट लेट्स सी इफ दिस इज प्रॉमिसिंग. मी लिंक टाकेन खाली. सगळ्या ज्या गोष्टी घेतल्या आहेत त्याची लिंक आय विल ट्राय की मी लिंक खाली टाकेन. ओके, सो आता आपण स्टार्ट करूया ह्या गिफ्टनी. ओके, अजून एक आहे. हे माझी आई इकडून खूप शॉपिंग करते फेसबुकवरून आणि त्या मावशीने मला हे पाठवलं आहे. शी इज लाईक नाव अ फॅमिली मेंबर अँड तिने मला हे पाठवले. दिस इज अ क्लिप. दिस इज नॉट अ गॉगल, दिस इज अ क्लिप. आपण असं पाठी लावू शकतो. वाव. ओके, द नेक्स्ट थिंग इज, आईने मला सुंदरसं फ्रेंड्स, मी फ्रेंड्स, आय एम ऑब्सेस्ड विथ फ्रेंड्स. When I'm sad, happy, lazy, angry, whatever, I will watch Friends. And आईने मला माझा फेवरेट कॅरेक्टर जोई दिला आहे. And it's like a card. If you want, तुम्ही आत लिहू शकतात. And if you want all 6 of them or 2 of them, whatever, you can add. आणि इकडे सगळं पाठी फ्रेंड्सचे कोट्स वगैरे लिहिलंय. इट्स सो थॉटफुल गिफ्ट. आता मी रॅन्डमली खोलते. इथे 1 to 30 वगैरे मला दिसत आहेत, बट मी रॅन्डमली खोलते हे सगळं. लेट्स स्टार्ट विथ 6. म्हणजे समोर जे आहे ते. ओके, हे नोट्स. नोट्स वरती लिहिलं पण आहे. सो मी नोट्स साईडला काढून ठेवेन. इट्स ऑफिशियली 25 अँड स्टील माय बेबी गर्ल. म्हणजे आईने हे सगळे नोट्स लिहिलेत. ओ माय गॉड, सो स्वीट. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट वन. ज्यांनी असं गिफ्ट पॅकिंग केलं त्या लोकांनी सांगितलं की गिफ्ट खूप सांभाळून खोल, कारण का आम्ही पॅकिंग मध्ये खूप कष्ट घालवले म्हणून मी सांभाळून खोलते. इट्स अ डायनासोर बुक. ही माझ्याकडे आधी पण होती अँड माझ्याकडे परत आली आहे. सो कधी पण असं रॅन्डमली मला असं नोट डाऊन करायला गोष्टी आवडतात. सो बेस्ट इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट माझ्या समोर 7th आहे. सो 7th खोलूया आता. प्राऊड ऑफ यू येस्टरडे, टुडे अँड ऑलवेज. आता मी तुम्हाला सगळं नाही वाचून दाखवत, असे 1-2 मध्ये वाचून दाखवेल नोट्स. बाकी सगळे मी माझ्यासाठी ठेवले. बाहेर हे लोक ड्रोन उडवतायत. तो पण मला बर्थडे गिफ्ट आलाय, पण मी आता दाखवण्याचं ते कसं लोक उडवतायत. खूपच कष्ट घेतलेत गिफ्ट पॅक करण्यामध्ये. वाव, माझ्या आजोबांकडे डॉज कार होती अँड फिलिंग्स समजू शकते. वॉट एव्हर. सो ही डॉज कार मला गिफ्ट केली आहे आणि मला असं कार कलेक्शन आवडतं करायला. ओके, 5th आहे माझ्यासमोर. सो लेट्स ओपन 5th. मे दिस इयर ब्रिंग यू प्रॉस्पेरिटी. पैसा. अजून एक कार आहे आपल्याकडे. कोणती कार आहे आय डोंट नो. वाव, सुंदर कार आहे आपल्याकडे. इट्स लाईक थार, जीप अशा टाइप मध्ये. खूप सुंदर दिसते पण. नेक्स्ट वन इज 4th and it's written, wishing you health, wealth and happiness. May your life shine even brighter. So, clothes. We have clothes.
एका मुलीच्या वॉर्डरोब मध्ये कधीच खूप सारे क्लोथ्स असू शकतात. सो ती काय आहे? ओ इट्स अ पॅन्ट. खूप सुंदरशी पॅन्ट आहे जी आय कॅन वेअर ऑन कुर्तीज और इवन टॉप. इट्स अ लिनन पॅन्ट विथ, आई ह्याला काहीतरी म्हणते बघ, आय डोंट नो एक्झॅक्टली व्हॉट इट इज, बट कलमकारी समथिंग असं ह्याला म्हणतात. अँड दिस इज ट्रेंडिंग राईट नाव. सो ओके, सो 27 इज मराठी नोट. क्षणी तुझा अभिमान वाटतो. ओके, आपण जर इकडून ओपनच होत आहे. Oh, we again have a pant. We can line wise open करते. Oh, this is also a cute pant. हे पण आता ट्रेंडिंग मध्ये, ह्याला गिंगम का असं समथिंग म्हणतात. आय डोंट नो एक्झॅक्टली, बट दिस इज ऑल्सो इन ट्रेंडिंग चेक टाईप ऑफ. अँड ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कार्टमध्ये नव्हत्या, बट तरी कुठून माझ्या घरच्यांना कळतात आय डोंट नो. मी कधी बोलत पण नाही, पण माझ्या घरच्यांना कळतात. मे बी जसं इन्स्टा आपल्याला स्टॉप करतं, म्हणजे घरचे मला स्टॉप करत असतील. बट या, दिस पॅन्ट. नाव वी हॅव 28 अँड इट सेज तू झालीस आणि माझं स्वप्न स्वर झालं, खरं झालं. सॉरी, तुझी आईच्या हँडरायटिंग र ब ख असं मला काही कळत नाही, आणि माझं मराठी पण थोडंसं खराब आहे. सो आईच्या हँडरायटिंगला दोष देऊन नाही का. सी, तुझं काय पॅकिंग केलंय जे ओपनच होत नाही. हो, झालं ओपन. अगेन वी हॅव सम क्लोथ. Oh, we have a top. It's a cute Indo-Western kind of top आहे. The print is also good and the fabric. मला असे फॅब्रिक खूप आवडतात. मला असं काही ठक्कर पकड देण्यापेक्षा असे फॅब्रिक दिलं ना तर आय विल वेअर इट अंटिल आय डाय. 26 ते 25 वर्षाचा प्रवास अप्रतिम होता. पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. थँक्यू. ओके, व्हॉट इज दिस? पण होत नाही. हे मला कधीपासून हवं होतं. मी त्याचं एका कंटेनरमध्ये आईस फिल करून आपण ते रोल करतो, मी ते डायरेक्ट आईस वापरायची. सो त्याची इरिटेशन व्हायचं आणि मला हे कधीपासून हवं होतं, पण मी घेत नव्हती कॉज उगाच एक्स्ट्रा पैसा कशाला टाकायचा म्हणून. बट नाव आय हॅव इट इज क्रिस्टल बॉल, आणि ते आपण डायरेक्ट कूल करून ते यूज करू शकतो. हो, मी यूज करेन आणि तुम्हाला दाखवेन. मी मोस्टली ते स्किन केअर ब्लॉग असे टाकत नाही, बट आय विल स्टार्ट दॅट ऑल्सो. आता आपल्याकडे आहे 29 गिफ्ट आणि इट सेज ही तर फक्त सुरुवात आहे. सगळे स्वप्न पूर्ण कर बाळा. येस, 25 इयर्स झाली आहे मी, आणि असं वाटतंय की लाईक आय हॅव लेफ्ट विथ सो मेनी थिंग्स टू अचीव. आय नो समटाईम आपण खूप जास्त स्ट्रेस घेतो, अँड मे बी जेव्हा इयर वाढतं तेव्हा असं होतं की खूप अंडर प्रेशर येतो आपण. बट या, आय एम फीलिंग गुड की आय हॅव बीन ब्लेस्ड विथ अ नाईस फॅमिली, माय फ्रेंड्स. बट कधी असं वाटतं की 25 इयर्स मध्ये मला हे अचीव करायचं होतं. जर लहानपणाची हेतल असती तर मे बी शी विल बी हॅपी की आय एम अ कंटेंट क्रिएटर, जे तिने कधी विचार केला नसेल. बट विथ दॅट 2-3 गोष्टी ज्या होत्या ज्या नाही पूर्ण झाल्या, त्याच आपण विचार करून आपण खूप स्ट्रेस घेतो, आणि मी ज्याचा घेतलेला आहे. मला असं वाटतं की 25 इयर्सची झाली, अजून काय गोष्टी करायचे, 2 वर्षात लग्न होणं. माय गॉड. ओके, सो वी हॅव अनदर पॅन्ट. ओ माय गॉड, लिनिन पॅन्ट. लिनिन पॅन्ट आले की मला असं वाटतं की मी रोज हेच घाल, आणि लिटरली घालते. तुम्ही मला कधी शूट वरती येऊन बघा, नॉर्मली पण बघा, कॅज्युअली बघा, घरात बघा, तुम्ही लिनिन पॅन्ट मध्येच मी तुम्हाला दिसणार. अँड दिस इज अ ब्युटिफुल कलर जो माझ्याकडे नव्हता आणि आता आलेला आहे. किती वाईड असतात, किती ढगळ असतात. हाऊ कॅन पीपल वेअर स्किनी जीन्स, आणि मी पण कसं घालायचं स्किनी जीन्स विथ दॅट हाय विथ 7-8 बटन वाले पॅन्ट. कसं असं करून मी कसं राहायची. हे किती फ्लोई आहे, किती आहा मज्जा येते ह्याच्यामध्ये. हे माझ्याकडे 30 असं मोठं वाटतंय, सो आपण हे सगळ्यात लास्टला उघडूया, ती भारी असेल असं मला वाटतंय. वॉचिंग यू ग्रो हॅज बिन माय बिगेस्ट ब्लेसिंग. दिस इज द थर्ड गिफ्ट. अँड हो, मी हे सांगायला विसरले की मी एका विलामध्ये स्टे करायला आली आहे फॉर 2 to 3 days. मला आता बर्थडे खूप एकदम शांत असा टाईप हवा होता. आय एम लिटरली फीलिंग की आय एम गोइंग इन दॅट ओल्ड फेज राईट नाव. नाही आहे मी एवढी म्हातारी, फॉर जस्ट इन केस 25 इयर्सचीच झाली मी फक्त, बट स्टील असं वाटतं की आता एकदम सगळं लाईफ शांत शांत करूया. तसं पण मी ऑलरेडी शांत लाईफवालीच पर्सन आहे. आय लाईक टेम्पल्स मोर देन पब्स, बट स्टील अजून जास्त शांत करूया लाईफ असं मला वाटतंय. सो माझं असं होतं की जास्त काय नको, लो की बर्थडे हवा. अँड दिस इज हाऊ माय लो की बर्थडे इज. ओ माय गॉड, I know my family can never make my birthday low key, but at least we are in a shanter place. I will link everything below. Collaboration नाही आहे, but still I will link everything below. हे आता फ्लिपकार्टच्या बॉक्समध्ये झालंय. सो काय आहे मला कळत नाही, आणि ओपन करायचं कुठं ओपन करायचं.
सॉरी पॅकर लोक, सॉरी फ्यू आवर्स लेटर असेल. हो, त्याच्यामध्ये अजून एक बॉक्स आहे. बॉक्स. ओ वाव, व्हॉट इज दिस? ओ, इट्स लाईक अ जर्नल, बट त्याच्यासोबत खूप क्यूट क्यूट गोष्टी आल्यात. लाईक दिस इज नोट पॅड, then to do list, then simple notes which we can write and stick kind of. Oh, then we have lots of stickers, stamps, stickers and whatnot. Oh my god, this is so cute. It's giving aesthetic 90s kind of vibe. And we have a journal book also to do journaling. It's so cute. ह्याची तर लिंक घेऊन मी टाकीनच. हे जरा खालचा प्रकार जर तुम्हाला दिसत असेल तर डोंट माइंड. ओके, सो नेक्स्ट वी हॅव 17. इट्स वाला पॅकेजिंग. हो, इट्स अ पांडा किचन. मला पांडा खूप आवडतो. अँड पांडा किचन. तर हे तर मी नॉर्मली नाही बोलू शकत बिकॉज इट इज पेपर रॅप. सो सॉरी पॅकर्स, मला हे फाडायलाच लागेल. हो, नोट तर मी वाचलीच नाही. Oh wow! It's a bracelet with मोती and golden heart. किती सुंदर दिसतंय. असं एकदम एलिगंट असं डिटेलिंग असे क्यूटशी. सुंदर आहे हे खूप. मी तुम्हाला जवळून दाखवेन. ओके, नेक्स्ट वी हॅव 12. तू माझी ताकद आहे. अँड माय मॉम 12. हो, हे पण कानातले आहेत सुंदरसे. या वाव, किती सुंदर कानातले आहेत. हे आपण डेली वेअर साठी पण घालू शकतो आणि ट्रेडिशनल वरती पण खूप सुंदर दिसेल. तशी खरं रिअल सोन्याच्या कानातले असं तसंच वाटतंय. सो डेली वेअर साठी इट्स परफेक्ट. हा, हे सगळं तुम्ही मम्मीने ज्वेलरी घेतली असेल, ॲक्सेसरीज ज्वेलरी, ते सगळं त्या पेजवरून घेतलं असं जिकडून मला ते मावशीने गिफ्ट दिलंय. नेक्स्ट इज तरी छोटे छोटे आपण क्यूट पॅकेजिंग वाले ओपन करू. दिस इज ब्युटिफुल. म्हणजे एवढी एवढी नोट्स वरती पण आईने काय ना काहीतरी लिहिलंय. ओ वाव, आय गेस इट इज हँडमेड काइंड ऑफ असतं ना, वुडन वगैरे बनवतात तसं आहे हे. इट इज झुमकाज अँड देर कान बी मोर झुमकाज. सो वी ऑलवेज नीड अ झुमका. नेक्स्ट वी हॅव 11. पटकन मला असं 10 नंतर 11 दिसला. सो विचार केला काहीतरी आपण लाईनीत खोलूया. ओ वाव, इट इज अ वॉटर ड्रॉप इयरिंग. आता हे खूप ट्रेंड मध्ये आहे सध्या. क्यूट. दिस इज द 20th गिफ्ट. इट सेज तुझ्या हसण्याने माझे जग उजळते. अगेन वी हॅव इयरिंग. म्हणजे इन द सेन्स मला आता 2, 3, 4, 5, 6 महिने तरी काही घ्यायला नको. माझ्याकडे सगळे आलेले आहेत. कपडे, ॲक्सेसरीज, एनिथिंग विच आय वॉन्टेड फॉर सो लॉंग, सगळं आहे आपल्याकडे आता. It's so cute earring. बापरे, wow. It's a heart shape and it's in golden, not पत्रा, but सुंदरसा मेटल आहे. Wow. एवढे हेवी पण नाही आहे. मेन म्हणजे ते. ओके, नेक्स्ट वी हॅव दिस 16. ह्यात पण आय गेस इयरिंग कनेक्टचा आवाज येते. येस, इयरिंग. ओ माय गॉड, परत एक हार्ट शेप क्यूट इयरिंग्स आहेत आपल्याकडे. मला तर परत हे खोलायचं मन करतं, बट वी विल वेट. 25th गिफ्ट. आणि अजून एक सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आईनी माझे लव्ह वन्स आहेत, जे रिलेटिव्ह म्हणा, फ्रेंड्स म्हणा, असे खूप एक तर कमी लोक आहेत आणि त्यांच्याकडून मोस्टली लाईक सगळ्यांकडून आईनी एक असं मेसेज लिहून घेतलेला, लाईक मे बी अ मेमरी ऑफ मी ऑर मे बी हाव लाईक समथिंग अबाउट हिटलर काइंड ऑफ मेसेज होता. अँड त्या सगळ्यांनी खूप छान लिहिलेलं. बट द बेस्ट थिंग वॉज की एक आजी आहे, म्हणजे आम्ही जिकडे पूर्वी राहायचो तिकडे वरती आजी राहायची ती. अँड म्हणजे माझ्या रिलेटिव्ह पेक्षा सगळ्यात मोस्ट मला प्रेशियस कोण असेल तर त्यांची फॅमिली आहे. अँड त्या आजीनी व्हॉइस नोट पाठवलेली अँड दॅट व्हॉइस नोट वॉज, ती प्रत्येक शब्द बोलत होती आणि मला एकूणच रडू येत होतं. आणि मी अशी मुलगी आहे जी कोणत्याच गोष्टीत रडत नाही, की म्हणजे कोणती मूवी अशी दाखवा सॅड काही, म्हणजे मला रडूच येत नाही. बट त्या आजीचा असा व्हॉइस नोट ऐकून मला एवढं रडू आलं, एवढं रडू आलं. आजी आता पुण्याला शिफ्ट झाले आणि मला नेहमी असं असतं की मी पुण्याला गेली की भेटू, बट मी एक दिवसात पटकन जाऊन येते आणि आजी मला असं एक दिवसात सोडणार नाही. म्हणून असं मला प्लॅन करायचं की 1-2 दिवस तरी ऍटलीस्ट मी जाऊन स्टे करून येईन. अँड त्या सगळे मेसेज बघून परत म्हणजे काका जे कधीच बोलत नाहीत कोणाशी जास्त, बट स्टील त्यांनी एवढे एफर्ट्स घेऊन 2 लाईन पेक्षा जास्त लिहिले माझ्यासाठी. अँड इट वॉज सो इमोशनल. परत माझी लहान बहीण, माझी मोटिवेटर लिहितात माझ्याबद्दल, आय नो, बट माझ्या लहान बहिणीने जे गोष्टी लिहिल्या माझ्याबद्दल सो हार्ट टचिंग. आणि असं सगळ्या आलेत, म्हणजे मावशी, माझी फ्रेंड्स, ओ माय गॉड, सगळ्यांनी खूप सुंदर लिहिलेलं. सो ह्या गिफ्ट पेक्षा ते खूप हार्ट टचिंग होतं. आणि पहिला आजीने रडवलं फर्स्ट मेसेजनी, आणि लास्ट मेसेज म्हणजे आईला होतं, तर आईने पण रडवलं. आणि असं रडत आम्ही मेसेज वाचले आणि मी खूप खुश पण झाले. सो नेक्स्ट वी हॅव, सॉरी मला हे पण फाडायला लागलं. ओ, वी हॅव समथिंग रिलेटेड टू मेकअप, तर ते मास्क मधून आलंय. ओ, इट्स पॉप ब्रश. इट्स अ सॉफ्ट ब्रिस्टल ब्रश. वाव, इट्स क्यूट. आपण बघूया, ओपन करून बघूया आपण. ओ, काय भारी ब्रिस्टल्स आहे त्याच्याविषयी. आणि हे असं बंद होत आहे.
आहा! टांग टाळा. मला ते तो मूव्ही आहे ना त्याच्यामध्ये इश्क या समथिंग मूव्हीचं नाव आहे आय गेस इफ आय एम नॉट रॉंग. त्याच्यामध्ये त्याचं टॅटू असं ते करतात ना नाईट सोबत तसं मला वाटायचं. Oh, and we have a note. Enjoy your gift from Divesh. Wow, काय नोट लिहिली सुंदर. Okay, next we have 18 and it says this is your year, new age, new goals and same amazing you. Again we have clothes. आणि हे लोक पूर्ण वेळ कंटिन्युअस बाहेर सहज पॉज करतात मध्ये आवाज पण येत असेल कोणतरी गेला पाण्यात ओ द्रोणच उडत अजून द्रोणच उडत माय गॉड एक तर द्रोण तुटणार आहे नाहीतर इकडचं काहीतरी नुकसान करणार आहे त्याला ओ वाव वी हॅव कुर्ती मला ट्रेडिशनल कपडे खूप आवडतात खूप आणि ही अशी सुंदर अगे ते अंगरखा टाईप आहे क्यूट कुर्ती हा माझ्याकडे कलर पण नव्हता आणि प्रिंट पण नव्हती आय एम लव्हिंग इट सो फार एव्हरीथिंग इज वाव नाव लेट्स मूव टू ए ओ इकडे जेम्स पण पॅकेट फोडून ठेवलेलं आहे मी त्यातलं थोडीतरी गायब केलं आहे मीच कदाचित आय डोंट नो सो दिस इज ए फ्रॉम लिटिल गर्ल टू अमेझिंग वुमन आई मला दाखवते यू आर ओल्ड नाव तर ह्याला एवढे सेलोटेप लावले तर मला पाडायला लागणारच ओ वाव हे काय ड्रेस इट्स अ वन पीस आहे ना हा उलटा आहे की हा सरळ ओ वाव इट्स अ प्रीटी क्यूट वन पीस जो मी इव्हेंटला वापरणार आहे इव्हेंटला नेहमी जायच्या टायमाला माझं हेच असतं की माझ्याकडे कपडे नाही आहेत कारण मी कपडे घेताना इन्व्हेस्ट करताना अशा कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करते जे असे मी घरात घालू शकेल अँड मग बाहेर जाताना टेन्शन की इव्हेंट्सला काय घालू पण सगळे क्रिएटर्स असे एकदम सुंदर कपडे घालतात आणि मी विचार करत असते नेहमी की मी कशी सुंदर कपडे घालेन अँड माझ्याकडे नेहमी असे लिनन पॅन्ट वगैरे टाईप असतात सो वाव व्हेरी गुड जेनी पण डिले पीपल नो मी व्हेरी वेल राईट नाव दिस इज 75th ओके 15th ब्युटिफुल इट्स इज ब्युटिफुल अगेन ओके ते बेस्ट होतं वाटतं बापरे एवढंच छोटं झालं केवढं ह्याला कधी पॅकेजिंग केलंय कसं उघडून हे कसं उघडलं येस वी डिड इट ओ वाव इट्स समथिंग सो क्यूट इट इज फ्रॉम DIY हे तर मला कळलंय बट इट काइंड ऑफ बुक आणि एवढं छोटंसं बुक काय असेल त्याच्यात यायचं आपल्याला नो वा इट्स इट्स युअर बर्थडे ओ माय गॉड आतमध्ये इट्स लाईक बर्थडे कोट और समथिंग लाईक क्यूट थिंग रिटन अबाउट यू म्हणजे त्या लोकांनीच लिहिलेलं आहे आय विल रीड वन फॉर यू इट्स अ टाइम टू अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ लाईफ सत्य बच्चन ऑन माय बर्थडे इट्स सो क्यूट ओके नेक्स्ट वी हॅव लेट्स ओपन दिस to my lovely girl on the 25th, may all your dreams come true. Oh wow, it's Radiant Touch Liquid Blush. You know, I am a blush paglu and I have a great blush blindness. So blush is a good investment and it's a waterproof, proof. So I'm going to use this. It's liquid blush. मला liquid blush जास्त आवडतं than cream blush. So powder blush I don't like that much. मला तो तुम्ही कधी यूज करते हा आपण आता यूज करणार आहोत ओके ओ माय गॉड गिफ्ट कमी होत आहेत आपण सगळं आपल्याकडे घेऊया ये ह्याचं एकच मोठ्या नाही दोन मोठे आहेत पण हे आपण ओपन करूया ए अजून एक कपडे it's a kurta oh it has pants oh my god it has shorts it's a cute short I guess it's called wow wow it is a full hand kurta it is a full hand kurta with v-neck and it has its own short it's a cord set and it's so beautiful एकटे पण घालू शकते एकत्र पण घालू शकते कॉर्ड म्हणजे 1+1 कम पैसे में ज्यादा कपडे सो वी हॅव 23rd आणि हे असं खुळखुळू वाटतंय वाव मला कोणी असं खुळखुळू तर नाही दिलं की मी 25th इयरची झाली आहे लहानपण परत जगण्यासाठी मला मे बी कोणीतरी खुळखुळ दिलंय ओ इट्स अ ब्रेसलेट क्यूट डेटी ब्रेसलेट वाव इट हॅज ग्लो ऑन इट खूप सुंदर असं ब्रेसलेट आहे आणि ते खूप वाटतंय असं ढिगारा झालाय इकडे ठेवीन मी सगळं मी डोंट वरी बट माझ्या घरच्यांना पण बघायचं असणार ना काय आहे कसं आहे सो मी असं ढिगारा करून ठेवलंय नाव वी हॅव 19 गिफ्ट अँड इट सेज तू आहेस म्हणून माझं घर स्वर्ग आहे आय एम अप्सरा ओके स्वर्ग से उतरी हुई अप्सरा Oh, oh wow, it's like a bow butterfly kind of situation, and it's so cute earrings. I think some cute one earrings there. Okay, next is 12th one. It says my home is brighter because of you. आणि हे खरं आहे मी जेव्हा घरी नसते ना तेव्हा आई स्वतःसाठी जास्त जेवण नाही बनवत तिचं असं सगळं स्वतःमध्ये चालू असतं की पण मी असते तेव्हा माझी खूप भांडते पडते आणि मला समजा शांत राहतो पण मी जेव्हा नसते कुठे करायला तेव्हा तिला शांतता ती आवडत पण नाही ओ वी हॅव ऍपल एअरपॉड्स हे मला कधीपासून हवे होते बिकॉज मी एअरपॉड घालते अँड ते एअरपॉड्स आय गेस बोट या समथिंगचे होते मी पहिला पण बोटचे यूज करायचे ते खूप सुंदर होते पण सेकंड टाइम जेव्हा मी बोटचे यूज केले
तेव्हा माझ्या ह्या कानामध्ये राईट कानामध्ये इकडे पाठी खूप पेन व्हायला लागलं. आणि ते सेन्सेशन मला कळायला लागलं की इट्स बिकॉज ऑफ द इयर प्लग्स आय एम वेअरिंग. सो मी ते बंद केले अँड नाव माय इयर इज गुड. बट नंतर मग मी कुठे खूप रिसर्च केला, कॉज मला रात्री एडिटिंग करायची असं तर आई लोक डिस्टर्ब व्हायला आणि हॉलमध्ये बसून पाठ दुखते. सो मला असं असं की झोपून थोडंसं एडिटिंग केलं तर बेटर होईल. म्हणून मी खूप रिसर्च केला की मी काय करू शकते. अँड देन मला असं कुठेतरी कळलं की लोक स्विच करतायत इयरफोन्सवरती. सो मी ॲपल इयरफोन्समध्ये इन्व्हेस्ट केले. लेट्स सी हाऊ इट वर्क्स. इन्व्हेस्ट केले मी नाही आहेत, माझ्या घरच्यांनी केले. म्हणजे मग त्यांना माहिती होतं की मला हे हवंय करून. माझ्या लिस्टवरती होतं की मला हे घ्यायचं आहे, बट ऑगस्टमध्ये नव्हतं घ्यायचं, असं समथिंग मागे पुढे घ्यायचं होतं. सो मी इन्व्हेस्ट केलं अँड नाव आय एम गोइंग टू चेक दिस अँड लेट यू नो. नाव वी हॅव 40. एक सुंदर असे इयरिंग्स आहेत जे मी कोणतेही मॉडर्न गोष्टीवर घालू शकते, वेस्टर्न वरती पण घालू शकते, इंडियन वरती पण घालू शकते, वॉट एव्हर. नाव 22nd. इट सेज लहान मुलीपासून सुंदर स्त्री झाली. मला आई परत असं का सांगते की मी म्हातारी झाले आहे, त्याला मी काय समजू की आईज अप्रिशिएटिंग मी, की आई मला सांगते की तुम भी स्त्री हो गए, यू आर वुमन नाउ. ओ माय गॉड. आपण पिंटरेस्ट वरती आणि बघतो, इन्स्टावरती वगैरे, तेच आहे ना हो. चार्जर साठी केस. सो दिस इज चार्जर केस अँड ही वायर केस. वायरला लावू शकतो अँड वायरच्या एंडिंगला जाऊ शकतो. इट्स स्टारबक केस. वाव. 9th वन. हे पण काहीतरी ऍक्सेसरीज आहे, एवढं तर कळलंय. ओ वाव. अगेन वी हॅव अ ब्रेसलेट अँड इट्स कलरफुल ब्रेसलेट. तर मोती ब्लॅक कलरफुल सगळं आहे माझ्याकडे आता ह्या ब्रेसलेट मधून. आणि खरंच ह्या म्हणजे ह्या माझ्याकडे एवढं सुंदर ब्रेसलेट कलेक्शन असतं ना, यू कॅन जस्ट वेअर इट ऑन एनीथिंग. नेक्स्ट इज फर्स्ट गिफ्ट इज साडी. म्हणजे आई मला खरंच सांगते की मी मोठी झाली आहे, आता नाही. मला साडी कधीपासून घ्यायची होती आणि मी एकदा खूप चुकीची साडी मागवली. सो आईने मला गिफ्ट मध्ये साडी दिली. अँड द लास्ट गिफ्ट. त्या गिफ्ट वरती मेसेज पण आय गेस खूप सुंदर असणार. येस, खूप मोठा मेसेज आहे. अँड पॅकिंग केलेल्या लोकांचे वेगळे फॉर्म प्रिंट्स आहेत, तर ते लोक पार्टीला येऊ नव्हतं शकत म्हणून. नाईस डिटेलिंग. लेट्स ओपन दिस. मी असं धडकन टाकते, समजायचं काहीतरी असं नाजूक गोष्ट आहे. अरे ओपन नाही, सॉरी. बापरे, हे फाटेल. हे असं जाऊ दे. काढून आधी आपण हे बघू. आतमध्ये अजून एक पॅकेजिंग. पॅकिंग के अंदर पॅकिंग सस्पेन्स बना रहे हैं ये मेरा. तर मला आता नीट पण ठेवायला हवं, बस मला परत विराटला घेऊन जायचे ह्या सगळ्या गोष्टी. ओ आय गेस मला दिसलं आहे, त्याच्यावरून मी ओळखू शकते हे काय आहे. बट आय विल क्रिएट अ सस्पेन्स फॉर यू गाईज. इट्स सो क्यूट. वाव. ओ अच्छा, इट्स जस्ट नॉट अन इलिस्ट्रेशन वर्क. ओके. सो माझ्या सगळ्या आवडत्या गोष्टी इथं दिल्यात. लाईक पिझ्झा आहे, मोमोज आहेत, माझा फेवरेट सिंगर के, देन कॅलिग्राफी, बटरफ्लाय, सनफ्लावर, रामेन बॉल. ओ माय गॉड, इट्स सो गुड. ट्रॅव्हलिंग, सॉंग, कॉफी, लाईक स्कूल, नॅशनल स्कूल, मी स्कूलमध्ये ज्या गेली आहे, सगळं असं माझ्या रिलेटेड गोष्टी लहानपणापासून. अँड दिस इज माय पोर्ट्रेट. म्हणजे हे माझ्या आईने असं मला एकदा बनवून दिलं. सो मला वाटतं की फक्त एवढं असेल, बट इट्स सो गुड. वाव. लास्ट गिफ्ट इज this photo frame. So that's all, guys. That's what my birthday gifts were about. So now let's come to the end. And I know खूप जास्त बर्थडे गिफ्ट होते, but this is what my family and friends does on every birthday. माझ्याकडे खरं सांगू तर खूप कमी लोक आहेत माझ्या लाईफमध्ये, हार्डली मी काउंट करू शकेन एवढे, बट ते मेक शुअर की माझा बर्थडे एकदम ग्रँड हो. सो म्हणजे एनी सिच्युएशन माझा बर्थडे असा नेहमी सुंदरच झालाय. असं नाही की 25th बर्थडे म्हणून आणि माझ्या आईला असं वाटतं की मी नंतर लग्न करून पटकन घेऊन घरी जाईल असं करून, असं काही नाहीये. माय आई इज एक्साइटेड की मी 25 इयर्सची झाली. आई तर मला तुझ्या वयाची असताना मला तू होतीस असं आई मला नेहमी टोमणा पण मारते. बट असं काही नाही की 25 इयर्सची मला नेहमीच असं पॅम्परिंग चालू असतं आणि माझे बर्थडे असे ग्रँड करायचे हे मला लहानपणापासून आईने शिकवलंय. सो माझ्यासोबत जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांनी पण तेच त्या लोक प्रथा, परंपरा, प्रतिष्ठा चालू ठेवत गेल्यात. अँड या आय एम सो ओव्हरवेल्म्ड राईट नाव. आणि अजून पण म्हणजे असं ग्रीटिंग्स वगैरे खूप काय आहे ते माझ्याकडे आता सध्या इथे नाहीये, कुठे ठेवलंय मला लक्षात नाही. रात्री मला खूप काही त्या लोकांनी दाखवलं. सो मी ते सो मी ते ब्लॉग मध्ये नंतर ऍड करेन. अँड इट्स सो गुड. लाईक बाय. अजून व्हिडिओ मध्ये आणि खूप शांत राहा ना. या सगळ्यांनी या. अरे मग या ना. अरे नाही, मला अजून एक काम बिटूला पाठव. चल झालं माझं शूट झालं. माझा फोन दे ना. भारी आहे ना. आई फोन दे ना तिकडं. तोडून टाक आजच्या दिवसात.
तुटलं ना काय आहे? तुमचा वरती आपोआप करून पाण्यात गेला ना मग नाही